आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर? हट्टी आहात तुम्ही. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. काय? मला ऐकू नाही आलं. परत सांगता का? आता नाही. गौरीजी, तुम्ही लाजलात की फार सुंदर दिसता. काहीतरी जा. एक मिनिट, मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. तुम्हाला ते झाड आठवतंय? तेही बहरलंय आता आपल्या प्रेमासारखं. तुम्ही निघून गेल्यावर कसं बस तग धरून होतं ते. पण गंमत बघा ना, निसर्गालाही आपल्या भावना कळतात, जाणवतात. हा गजराही त्याच फुलांचा आहे. घ्या. काय झालं आता? काय हवंय? भूक लागलीये? कपाटातलं साबण सापडत नाहीये? काय नक्की हवंय? काय मुद्दाम करतोयस का रे तू मला छळायला? तू असं का करेल? त्याचे काही महत्वाचं असेल ना. हो, वही तर आपल्यात नाही. वही हवी आहे? द्या गौरीजी, याला वही द्या. भूक लागली असेल तर 2 बिस्किटं भरवा आणि नंतर चांगला साबणाने धुवून काढायला. मी 2 मिनिटात येते. हा बाळा. ठीक आहे. गजराचा हातात देतात का? गजरा मारतात. मारताय ना? गौरीजी,
त्या मोगऱ्यासारखंच आपलं प्रेमही बहरत राहू दे. आवडली ना खेळणी? जा जा आता खेळ आणि बाकीच्यांना पण दे. हा जा जा पळ. अरे कुठे होतात तुम्ही? इझी महत्वाच्या कामात होते ते. ओ अभिनंदन. तुमचं अभिनंदन कशासाठी? तुमचं लग्न ठरतंय ना? बिट्टीने सांगितलंय मला. अच्छा बिट्टी होय. खरंच मनापासून अभिनंदन तुमच्या दोघांचं. थँक्यू. थँक्यू. तुम्ही अचानक इथे? आणि हे सगळं डान्ससाठी. डान्स? अहो कार्यक्रम आहे ना आपला. कसला? अहो आमची एनजीओ अॅन्युअल डे साजरा करते. आम्ही ज्यांच्या बरोबर काम करतो ना त्या एखाद्या आश्रमात हा अॅन्युअल डे साजरा करतो. या वेळेला तुमच्या आश्रमात हा साजरा करायचा ठरवलंय. अच्छा अरे वा. चांगली आयडिया आहे. मजा येईल. अहो आमच्याकडची पोरं ना ती तर इतकी उत्सुक आहेत ना डान्स करायला. त्यांना असं झालंय कधी डान्स करून कधी नाही. आणि हो तुम्हाला दोघांनाही डान्स करायचा आहे. हो मग तर त्यांनी डान्स करायलाच हवा. अहो उत्सव मूर्ती आहेत ते. उत्सव मूर्ती. मग झालाच पाहिजे डान्स. स्पेशल डान्स. नाही मला चालेल. इनफॅक्ट आवडेल मला. अहो ते काही नाही. आपण डान्स करायचाच. करणार आम्ही डान्स. काय बाई थेर एक एक. आता हे नाचणार बी का? झालं का काम? नाही अजून. ए काय टाइमपास लावलायस ग? इतका वेळ नाही माझ्याकडे वाया घालवायला. पटकन काम कर. हा माझ्यावर काय डाफरता तुम्ही? हा इथं चहा नसतं गावायला पाहिजे. इथं नाच गाणी सुरू आहेत. नाचणार आहेत तुमच्या पोरगांसून. ए अहो म्हणजे गौरी आणि तुमचा पोरगा. मग तूही नाच बघत बस. मी कुणा दुसऱ्याला पैसे देऊन त्याच्याकडून काम करून घेते. नाही नाही नको नको. मी करते तुमचं काम. अहो इथं ही गौरी असताना पोरं एकटी तावडीत सापडतच नाहीत. त्याला मी काय करणार आहे? ठेव फोन. मिस करते काहीतरी. नंदा आज किती प्रसन्न वाटतंय ना. हो ना खरंच. हे गौरीला आणि बिट्टीला भेटलो आणि मनावरची सगळी मरगळ दूर झाली. येऊ आज? रेवती ये ना. कसा गेला मग आजचा दिवस? खूपच छान गेला. दिसतंय ते. वा राजन भाऊजी मस्त फ्रेश दिसताय तुम्ही. बऱ्याच दिवसांनी इतक्या उत्साहात बघून ना बरं वाटतंय मला. त्याचं सगळं क्रेडिट गौरीला आहे मात्र. तिला थँक्स म्हणायला हवेत. तिच्यामुळे यांच्यात एवढा बदल झालाय. हो पाहते ना मी. हो
काहीतरी आहे त्या मुलीमध्ये. तिला भेटून जीवन भरभरून जगण्याची प्रेरणा मिळते, उत्साह संचारतो. आणि तिच्याशी बोललं ना की मन अगदी प्रसन्न होतं बरं का. अगदी मनातलं बोललात माझ्या. नंदिनी, तुम्ही दोघं जे म्हणतायत ते अगदी खरं आहे, पण मला जरा काळजी वाटते. पुन्हा तुम्हाला या सगळ्याची सवय झाली तर, आणि पुन्हा हे तुटलं तर, म्हणजे तुम्ही सावराल स्वतःला, पण माझ्या मुलाचं काय? रुद्रच्या आयुष्यात आजपर्यंत आनंद टिकलाच नाहीये आणि त्याला काहीच धड मिळत नाही. आता पुन्हा तसं झालं तर? नाही रेवती, तू नको ना काळजी करू, असं काही नाही होणार. नाही, तसं नाही झालं तर चांगलंच आहे, पण तरीही गौरी जर पुन्हा रुद्रच्या आयुष्यातून. अगं, रुद्र आणि गौरीचं जीवापाड प्रेम आहे एकमेकांवर. ते आता कधीच वेगळे होणार नाहीत. तेच तर ग, म्हणजे अगदी नजर लागण्यासारखी जोडी आहे दोघांची. मला काय वाटतं नंदिनी, म्हणजे बघ, तुला पटत असेल तर कुणी परत मिठाचा खडा टाकायच्या आत आपण साखरपुडा उरकून टाकूया ना त्यांचा. साखरपुडा? हो, म्हणजे फार मोठा नको, घरच्या घरी करून टाकूया. नंदिनी, चांगल्या कार्याला कशाला उशीर करायचा? तसही रुद्रच्या आयुष्यात सुख उशिराच आलंय. मला वाटतं तू गौरी आणि बिट्टीला उद्याच बोलावून घे. तसही रुद्र काही माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करणार नाहीच. निदान त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न होताना बघू देत मला. नंदिनी, फार विचार नको करूस. त्या आश्रमावर ना एक कारस्थानी बाई आहे. पुन्हा तिने गौरीचे कान भरले तर. नंदिनी, मला आता माझ्या रुद्रला पुन्हा खचलेला नाही बघायचं. तू पाहिलंस ना कसं स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागतो हा. आणि शेवटी काय कर, आपल्या दोघींनाही रुद्रला सुखी बघण्याची इच्छा आहे. मग आता हे सगळं जुळून आलंय तर हे पटकन होऊन जाऊ देत, इतकंच वाटतंय मला. बाकी तू योग्य निर्णय घेशीलच. येऊ मी? नंदा, हे बघ, आपण घाई करायला नको असं मला वाटतंय. कसं आहे ना, शेवटी त्यांचे निर्णय त्यांना घेऊ देत. शेवटी हा गौरी आणि रुद्रचा प्रश्न आहे. म्हणूनच त्या दोघांचा प्रश्न आहे, म्हणूनच आपण निर्णय घ्यायला हवा. त्या दोघांची काळजी आपण करायला हवी. आणि ती बाई आश्रमात कसं बोलत होती पाहिलत ना. खरंच कुणाची नजर नको लागायला त्यांच्या नात्याला. आणि तसंही आज ना उद्या गौरी आपल्या घरची व्हायचीच आहे ना, मग उशीर कशाला. मी उद्याच बोलवून घेते गौरी आणि बिट्टीला. नंदिनी, किती ग भोळी तू. मिठाचा खडा पडेल म्हणून लगेच साखरपुडा करायला तयार झालीस, पण खरं तर मिठाचा खडा त्या दोघी इथे आल्यावर पडणार.
काय झालं आणि कुठे हरवलीस? द्विधा मनस्थिती झाली रे माझी, अडकलीये मी. नेमकं काय झालंय? नंदाईंनी आज घरी बोलावलंय, पण काय करू कळतच नाहीये. मुलांना सोडून जायचं अगदी जीवावर आलंय माझ्या. अरे त्यात काय एवढं, एकच दिवसाचा प्रश्न आहे ना. आणि याच्या आधी काय तू आश्रमाच्या बाहेर गेली नाहीस कधी? नाही दादू, प्रश्न फक्त आजचा नाहीये, लग्नानंतरचं काय. मुलांपासून दूर कशी राहू? अरे गौरी, काल एवढं समजावूनही तुझी गाडी अजून तिथेच अडकून आहे. गौरी, रुद्र सर आणि तू 6 महिने भेटले नाही, पण तुमचं प्रेम संपलं का? अजूनही टिकून आहेच ना? ती गोष्ट वेगळी होती रे दादू. वेगळी काय वेगळी? आता मुलांचंच पाहायचं तर बिट्टी आपल्या पार्टनरला 6 महिन्यापासून भेटली नाही, पण आजही तिला तो तेवढाच आवडतो की नाही? हे बघ, अंतर वाढल्याने प्रेम कमी होत नसतं. आणि तू काय खूप लांब जाणार आहेस करायला? इथेच ना जवळ, तू कधीही येऊन भेटू शकतेस ना. आणि रुद्र सर काय तुला अडवणार आहेस? तसं नाही रे. ए गौरी, आता काही बोल नकोस. आणि काय ना, मीही तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन लग्न करायचा विचार करतोय. काय ना, या आश्रमात एक समजूतदार, मुलांना जीव लावणारी बायको जर मिळाली ना, तर मुलांची काळजीच मिटली ना. तू लग्न करणार आहेस? हो, म्हणजे मी काय कमी हँडसम आहे का? काय भेटणार नाही मला मुलगी? हो, जरा रुद्र सरांपेक्षा कमी सुंदर आहे, पण मी काही कमी नाही. अरे आई कुठे आहे? आईचे ना कामच संपत नाही. हो, मग आईची कामं आटोपली की जाऊ? आटोपलीत माझी सगळी कामं. गौरी आई, तू परत कधी येशील? लवकरच. पण तुम्ही काळजी घ्या, भांडू नका, वेळेत जेवण करा. आणि सगळ्यात महत्वाचं, दादूला त्रास देऊ नका. नाही त्रास देणार, ते हुशार मुलं आहेत ते. वर्षा, काळजी घ्या आणि वेळेत औषधं घे, आराम कर. ए, ते मी बघून घेईल. तू जा आधी, जा लवकर लवकर जा. चल जा जा. परत येतो रे. हाय. बसलात गौरीजी? हो. ए चला चला चला, गेले ते आता. चला चला. अरे वा, ही पिढा निघाली का? रेवती मॅडमने सोय करून दिलेली दिसते, पण मी आहे की त्यांनी सांगितली तशी गैरसोय करायला. आता बघा तुमच्या आनंदावर कशी पाणी फेरते. वा 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 वा. आज वरमायचा तर मोठा थाट दिसतोय. काहीतरीच काय, माझा कसला आलाय थाट? असं कसं? लग्न जुळवायचं तर वरमाईचाच थाट असतो. आणि इथे तर मुलगी आपलीच आणि मुलगाही आपलाच. त्यामुळे तू डबल नटलं पाहिजेस. काहीतरीच तुमचं. अरे म्हणजे काय, मी चुकीचं बोलतोय का?
नाही, बरोबर बोलताय. माझ्या पोटी जन्माला आली नसली तरी दोघही माझीच मुलं आहेत. आणि ते तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय, आज तू खूप खुश आहेस. असणारच ना. रुद्रचं सगळं मार्गी लागतंय, तुम्ही बरे झालात, गौरी सारखी सून माझ्या घरात येते. देव माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय. माझी ओंजळ सुखानं भरभरून वाहते. हत्ती रे हत्ती हत्ती कुठनं बोललीस ग?